आज आपण खमंग आणि खुसखुशीत अळूवड्या बनवणार आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बेसन घेतले, 2 कप बेसन घेतले। त्याच्यामध्ये मीठ घालते चवीपुरतं, थोडीशी हळद। इथे मी चिंच पाण्यात भिजवून ठेवली आहे। त्याच्यानंतर एका मिक्सरमध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या घालणार आहे। तुम्ही 5 हिरव्या मिरच्या तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे मी बारीक करून घेतलंय आणि तेच आपल्या पिठामध्ये मिक्स करणार आहे। त्याच्यानंतर मी इथे मोठ्या ताटामध्ये पाणी घेतलंय, त्या पाण्यामध्ये मीठ घातलंय। ते व्यवस्थित मिक्स करून आपली अळूची पानं या मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेणार आहे। त्याच्या आधी मी त्या शिरा वगैरे कापून घेतल्या होत्या आणि त्याच्या शिरा असतात बाकीच्या उरलेल्या त्या ठेचून सुद्धा घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता। म्हणजे पानावरची जी धूळ माती असते ती सगळी व्यवस्थित निघून जाते। हे धुवून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचं आहे। इथे मी बेसनमध्ये तीळ टाकले आहेत थोडेसे। त्याच्यानंतर मी इथे चिंच भिजत ठेवली होती, त्याचं पाणी सुद्धा घातलंय। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। इथे मी थोडं पाणी घालून मिक्स करणार आहे। जास्त पाणी ओतलं की पटकन पातळ होतं, म्हणून थोडंच घालायचं। इथे मी खाली एक ताटली घेतली आहे, पण ती उपडी करून घेतली आहे आणि इथे अळूचे पान उलट्या बाजूने ठेवलंय मी। ह्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने आपण जे मिश्रण कालवून घेतलं होतं ते लावून घेणार आहे। एक सरळ एक उलटं या पद्धतीने मी 3 पानांचा एक रोल असा केलाय आणि दुसरा जो 2 पानांचा केलाय। आता आपण ह्याचा आयताकृती तयार करूया। व्यवस्थित फोल्ड करून याला चारी बाजूने व्यवस्थित फोल्ड करून घेऊया आपण याला। हे फोल्ड करताना मी ह्याला थोडं बेसन लावणार आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित गोळा तयार झालाय। या पद्धतीनेच मी दुसरा गोळा सुद्धा तयार करून घेणार आहे। त्याच्यानंतर मी इथे चाळणीला तेल लावून घेते आणि एका पातेल्यात पाणी गरम करून ठेवलंय। ते पाणी थोडंसं उकळलं की त्याच्यावर चाळणी ठेवून आपण जी तयार करून घेतलेली वडी होती ती ठेवली आहे। वडी व्यवस्थित शिजली आहे, तुम्ही बघू शकता। आता ही वडी गोल कापून मी याला तळत ठेवते। इथे मी कढई आधीच तापत ठेवली होती। माझी कढई छोटी आहे म्हणून मी थोडेच घालणार आहे वड्या। तुमची जर मोठी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता। या पद्धतीने आपली अळूवडी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा।